काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी अनुभवी आणि आक्रमक नगरसेवक चेतन नरोटे यांची निवड करण्यात आली आहे। पाहुयात मोदी लाटेत काँग्रेसची नाव पेलवणाऱ्या लढवय्या नेत्यावर बिहार न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। सध्या देशभरात भाजपला अच्छे दिन आले आहेत। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावरून लोकसभा निवडणुकीपासून सुरू असलेली मोदी लाट अजूनही कायम असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र या मोदी लाटेतही सोलापूर काँग्रेसमधला एक चेहरा थाटात विजयाचा गुलाल उधळताना दिसतोय। अर्थात पुन्हा एकदा प्रभागातील जनतेनं स्वीकारलेलं ते नेतृत्व म्हणजे स्मार्ट नगरसेवक चेतन नरोटे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक अशी चेतन नरोटेंची ओळख। युवा आमदार प्रणिती शिंदे यांच्या सहकार्यानं विकास गंगा प्रभागातील जनतेच्या दारापर्यंत नेणारा हा चेहरा। तसंच चेतन नरोटे किंवा परिवारातल्या कोणाचंही राजकारणाशी नातं नव्हतं, पण आपोआपच चेतन नरोटे आधी समाजकारण आणि नंतर राजकारणाशी जोडले गेले। समस्यांनी ग्रस्त असलेल्या प्रभागातल्या जनतेनंच मंडळाच्या माध्यमातून पुढे आलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेल्या चेतन नरोटेंना 1997 ला पहिल्यांदा नगरसेवक केलं आणि तिथूनच सुरू झालं विकास पर्व। 1997 ला अपक्ष म्हणून निवडून आलेले चेतन नरोटे यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता। तेव्हापासूनच चेतन नरोटे काँग्रेसशी जोडले गेले। त्यानंतरच्या काळात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांची गाडी सुसाट आणि बुंगाट सुटली। मागील 20 वर्षात विकासाच्या मुद्द्यावर पुढाकार घेत प्रभाग आणि शहरातील रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा या मूलभूत प्रश्नांसोबत स्मार्ट सोलापूरच्या जडणघडणीसाठी ज्या मोजक्या नगरसेवकांनी पाऊल उचललं आणि यश मिळवलं, त्यामध्ये चेतन नरोटे यांचं नाव अग्रक्रमावर पाहायला मिळेल। आतापर्यंत नगरसेवक आणि 2005 ला स्थायी समिती सभापती म्हणूनही चेतन नरोटे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलाय। म्हणूनच 1997 ते आता 2017 पर्यंत विजयाचा सिलसिला कायम आहे। नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही जनतेशी जोडलेली नाळ, प्रचंड जनसंपर्क आणि विकास कामांच्या जोरावर या पाणीदार नगरसेवकानं विरोधकांना पाणी पाजलं। चेतन नरोटे आणि त्यांचं पॅनल प्रभाग क्रमांक 15 मधून मोठ्या मताधिक्याने निवडून आलं। आजपर्यंत केलेल्या विकास कामांची जनतेनं दिलेली ती पोचपावतीच म्हणावी लागेल। आता मात्र खऱ्या अर्थानं चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाचा खरा कस लागणार आहे, कारण वर्षानुवर्ष महापालिकेत सत्तेत असणारा काँग्रेस पक्ष इतिहासात प्रथमतःच विरोधी बाकावर बसताना दिसेल आणि काँग्रेसच्या त्या 14 नगरसेवकांच्या गटाचं नेतृत्व करतील चेतन नरोटे। 2017च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी निराशा आली आणि सोलापुरातला सर्वात मोठा पक्ष असणारी काँग्रेस आज 3ऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे। त्यातच चेतन नरोटे यांना डावलून काँग्रेसनं ज्यांना महापौर आणि मानाची पदं दिली त्यांनीच काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेसला बाय बाय केला। चेतन नरोटे मात्र आजही सुशील कुमार शिंदे यांचं नेतृत्व मान्य करत काँग्रेसमध्येच आहेत। त्यामुळं अलीकडच्या काळात काँग्रेसमधलं मोठं नाव असणाऱ्या सुशील कुमार शिंदेंचा विश्वासू सहकारी आणि काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून चेतन नरोटे यांची ओळख बनली आहे। म्हणूनच महापालिकेत काँग्रेसचा आवाज बुलंद करण्यासाठी पक्षानं गटनेतेपदाची जबाबदारी दिली आहे ती अनुभवी, अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून ओळख असलेल्या चेतन नरोटेंकडं। एरवी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक म्हणून काम करताना चेतन नरोटेंनी मागील 2.5 वर्षात निधी आणि पाण्याच्या प्रश्नावरून राज्यातल्या भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत महापालिकेतल्या भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता। आता तर चेतन नरोटेंसोबत युवा नगरसेवकांची फौज महापालिकेत नव्यानं दाखल झाली आहे। त्यामुळं आगामी काळात सत्ताधारी भाजपला धारेवर धरणारं आक्रमक नेतृत्व म्हणून गटनेते चेतन नरोटेंचं रूप पाहायला मिळेल एवढं निश्चित